नमस्कार. पुस्तकाचे नाव श्री स्वामी समर्थवाडीतील तुळस. विचारधारा गुरुवर्य श्री स्वामी सखा म्हणजेच आत्ताचे श्री स्वामी सुमंताश्रमजी महाराज. संकलन कुमारी स्मिता पाटणकर आणि अभिवाचन श्वेता जोशी. 9वी मंजिरी. सद्गुरूंचे आणखी काही विचार. तरंग हे जसे प्रवाहाबरोबर अस्पष्ट नाहीसे होत जातात, तेथेच साचून राहत नाहीत, त्याप्रमाणे दुःख यातना याही त्या तरंगाप्रमाणे प्रवाहाबरोबर वाहून जाऊ देत. प्रवाह म्हणजे विविध प्रवृत्तींची माणसे, दुःख हे काही कायम टिकणारे नसते. तसेच वासना, मोह हे गाळ होऊन खाली बसू देत. म्हणजेच नदी कशी 2 काठांवर बाजूला गाळ टाकते व मधूनच वाट काढत वाहते, त्याप्रमाणे इच्छा, क्रोध, मोह, वासना हे गाळाप्रमाणे बाजूला होऊ देत. प्रवाहामध्ये म्हणजेच सगळ्यांमध्ये राहून सगळ्यांपासून अलिप्त राहणेच हे फार महत्त्वाचे आहे. हे सर्व भाष्य विचार ऐकताना वाटते सूर, ताल, लय, संगीत आणि अध्यात्म हे सगळं सद्गुरूंच्या वाणीतून सुरू होते आणि इथेच संपते. मानवी आत्मा आणि परमात्मा यांना जोडणारी शुद्धता, पवित्रता, उत्कटता, भव्यता सद्गुरूंच्या वाणीत, विचारात, कृतीत जाणवल्याशिवाय राहत नाही. ते नेहमी सांगतात, स्वात्मसुख म्हणजे काय ते जाणून घेतले पाहिजे. ते म्हणजे आपल्या आत्म्याला मिळणारे सुख. मग ते कशात आहे हे आधी जाणून घेतले पाहिजे व ते मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजेच आधी आत्म्याला काय हवे ते पाहणे म्हणजेच अध्यात्म. गुरु हे ते आत्मसुख कशात आहे ते सांगतात व ते मिळवून देण्यासाठी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. आत्मा हा जरी अविकारी, अविनाशी असला तरी मन व बुद्धी ही अतिशय चंचल व विकारी अशी असते. हे आत्मसुख मिळवताना अनेकविध विचार आपल्या मनात येतात आणि हेच विचार आपल्या प्रगतीऐवजी अधोगतीस कारणीभूत ठरतात. आता आत्म्याचा मार्ग योग्य आहे की मन व बुद्धी यांचा? आत्मा हा अविचल असतो. चुका घडतात त्या ह्या चंचल मन व बुद्धीमुळेच, आणि हे ठरविण्यासाठीच आपण बरेच वेळा आत्मनिवेदन करीत असतो असे ते म्हणाले. आणि हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण कुठे आहोत, आपल्या मनात येणारे कोणते विचार बरोबर आहेत, कोणते चूक आहेत हे ठरविण्यासाठी आत्मनिवेदन आवश्यक ठरते, असेही सद्गुरूंनी सांगितले. एखाद्या साधकाला अत्यंत उपयोगी पडेल अशी ज्ञानगंगा त्यांच्या वाणीतून सतत वाहत असते. वेळीच ती प्राशन करणे महत्त्वाचे असते. सद्गुरू म्हणजे घरासमोरचा हौद जेव्हा भरतो तेव्हा 4 माणसे तेथे येऊन पाणी भरायला लागतात. सरांचे तसेच आहे. हौद भरलेला आहे. आपण किती घ्यायचे हे आपण ठरवायचे. धन्यवाद.